नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। आज आपण बघणार आहोत करडईची चटणी। ही खायला जितकी खमंग आणि रुचकर असते तेवढीच पौष्टिकही असते। याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणामध्ये असते। तर तुम्ही आवर्जून या चटणीचा उपयोग आपल्या आहारामध्ये नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। धन्यवाद। इथे करडईची चटणी करण्याकरता इथे मी करडई घेतलेली आहे। इथे आपण कढई ठेवलेली आहे। आपण आता करडई भाजून घ्यायची आहे। आणि करडई भाजताना गॅस आपली कमीच पाहिजे आहे, कमी जाळेवर भाजायची आहे। ही करडई तेलबी आहे। करडईचे फायदे पण खूप आहे यावाल्या। आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहते आणि वजन कमी होते। आपले हाड असतात ते मजबूत होतात आणि पचनक्रिया पण चांगली होते आपली वाली। असे याचे खूप सारे फायदे आहे। आपल्या त्वचेचा रंग निखार येतो आणि म्हणून ही चटणी आपण आपल्या आहारामध्ये नक्की समावेश केला पाहिजे याचा वाला। मी ही कढई भाजून घेते कमी जाळेवर। हे थोडीशी भाजत आली की याच्यामध्ये थोडीशी जिरं टाकून द्यायचं आहे थोडं, आणि याला परत हलकसं भाजून घ्यायचं आहे। जेव्हा याचा हलकासा तडतड आवाज येईल तेव्हा बंद करून द्यायचं। इथे आपण करडई छान भाजलेली आहे। आता याला प्लेटमध्ये काढून घेतली आहे। याला आपण थंड करून घ्यायचं आहे। इथे आपली करडई थंडी झाली आहे। मी इथे मिक्सरचं पॉट घेतलं आहे, याच्यामध्ये आपण टाकून द्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला हे सुके मसाले लागणार आहे। याच्यामध्ये मी हळद, तिखट आणि मीठ घेतलं आहे अंदाजे। हे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि याला वाटून घ्यायचं आहे। मी वाटून घेते। इथे आपण चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे। याच्यामध्ये आता आपण या लसणाच्या पाकळ्या काही त्या टाकून द्यायच्या आहे आणि परत एकदा फिरवून घ्यायचं आहे। मी परत एकदा फिरवून घेते। अशा तऱ्हेने तयार झाली आपली करडईची चटणी। खूप पौष्टिक असते। तुम्ही याचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करा। मंडळी, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।